हाय, हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढं कंटिन्यू पाहत राहा. तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की मी इथं घेतलेले आहे पाइनएपल. पाइनएपल जे आहे तर कट करून घेत आहे. तर इथं पाइनएपल जेवढं आपल्याला हवंय ना, म्हणजे कसं क्वांटिटी केवढी असती समजा 1 किलो असेल तर क्वांटिटी पाइनएपलची जास्त राहील, अर्धा किलो असेल तर कमी राहील. जर तुम्हाला जर फ्लेवर डार्क पाहिजे असेल, तर म्हणजे काय करायचंय थोडंसं जास्त घ्यायचंय. आणि मी तर काय करणार आहे, तर थोडीशी रेसिपी थोडीशी हटके म्हणजे थोडीशी वेगळी बनवणार आहे. तर मी जी रेसिपी आहे ना, तर अशाच ह्या म्हणजे चॉप करून घेणार आहे अननस. आणि त्यासाठी जर तुम्हाला जर चॉप असं नकोय, तर तुम्ही काय करा, एक मिक्सरचा जार घ्या. त्याच्यामध्ये हे जे तुकडे आहे ना, ते टाकून द्या आणि त्याचे थोडंसं दूध आहे ना, दूध टाका आणि थोडीशी इलायची टाकल्याच्या नंतर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. आणि नंतर तुम्हाला हवे असेल तुम्ही करू शकता. कारण आता माझी जी रेसिपी आहे, तर मी अशाच जी आहे ना चॉप केलेली, अशीच रेसिपी मी बनवणार आहे. तर ती रेसिपी मी काय आहे ते तुम्हाला मी सांगणार नाहीये. सांगितल्याशिवाय तुम्ही बघणार आहे का? चला तर मग पुढं आपलं जसं-जसं रेसिपी स्टार्ट होईल तसं तुम्हाला कळूनच जाणार आहे, की मी कोणती रेसिपी बनवणार आहे. तर मी हे मोठे-मोठे तुकडे का ठेवले माहिती आहे का? ज्यावेळेस आपण एक बाईट घेतो ना, त्यावेळेस एक फ्लेवर छान येतो. म्हणजे अननसाचा एक फ्लेवर छान येतो. त्यासाठी हे मोठे असे तुकडे ठेवलेले आहेत. तर तुम्ही दुसरीकडे पाहत असाल, की आपला गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर थोडंसं मी ह्याचं गावरान तूप थोडंसं जास्त यूज केलेलं आहे. तर तुम्हाला जर कमी टाकायचं असेल, तर तुम्ही ह्याचं प्रमाण जे आहे ना, गावरान तुपाचं कमी पण करू शकता. इथं मी घेतलेले आहे. थोडेसे काजू बदाम घेतलेले आहे. जर तुम्हाला हवे असेल ड्राय फ्रुट्स आणखीन तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला तर थंबनेलवरून कळलंच असेल, की मी कोणती रेसिपी बनवतीये. तर इथं मी आज बनवत आहे अ, पाइनएपल शिरा. त्यासाठी तुम्ही तर पाहत असाल, की इथं मी काजू बदाम जी आहे ना, लाईट गोल्डन करून घेतलेले आहे. ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. माझ्या मिस्टरांची फर्माईश आहे, तर भरपूर दिवस झालं त्यांचं चाललं होतं, की "शिरा बनव, शिरा बनव." मला वेळच भेटत नव्हता. कारण ऑर्डर पण चालू आहे. परत स्वयंपाकाचे पण बाहेरची ऑर्डर चालू आहे आणि घरचं वगैरे काम बघून सगळं काही एवढं काही जमत नाही. तरीही म्हणलं चला आज रेसिपी बी टाकूया आणि त्यांची फर्माईश जी आहे, तर ती पण पूर्ण होईल. तुम्ही त्या पाहत असाल, की तर जे आपले काजू बदाम आहे ना, एका प्लेटमध्ये काढून घेतल्याच्या नंतर मी घेतलेले आहे अर्धा किलो रवा घेतलेला आहे. तो रवा आहे ना, तर बारीक आहे. तर तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला मोठा रवा आवडत असेल, तर तुम्ही तो पण घेऊ शकता. तर मी चाळून घेतलेला आहे आणि नंतर त्याच तुपामध्ये मी इथं काय करते, थोडंसं म्हणजे ना हे भाजून घेते. रवा काय करायचं, ज्यावेळेस आपल्याला रेसिपी बनवायची असेल ना, तर काय करा 2 मिनिटं, 3 मिनिटं काय करायचे, भाजून घ्यायचा तुपामध्ये. खूप छान असा खरपूस असा वास पण येतो आणि जी टेस्ट आहे ना, खूप छान येते. डायरेक्टली टाकल्याच्या नंतर रव्याला अजिबात टेस्ट राहत नाही. त्यासाठी थोडंसं तुपामध्ये भाजून घेत जा. तिथं मी रवा भाजून घेत आहे. तर 3 ते 4 मिनिटं इथे मी रवा भाजल्याच्या नंतर आपला हा जो रवा आहे ना, एका प्लेटमध्ये मी आता काढून घेणार आहे. तर आता गॅसचा फ्लेम जे आहे तो बंद केल्याच्या नंतर, रवा काढून घेतल्याच्या नंतर परत गॅस चालू केलेला आहे आणि ते तुम्ही पाहत असाल, की परत मी इथं घेतलेलं आहे तूप. आता तुम्ही म्हणता असाल, की आधी टाकलेलं आहे, तर आता प्रोसेस इथून पुढे चालू होते. तिथं तुम्ही पाहत असाल, की जे आपण पाइनएपलचे जे तुकडे आहे, म्हणजे अननसाचे जे तुकडे आहे ना, हे तर मी काय करते, तुपामध्ये टाकून दिलेले आहे आणि आपल्याला ह्याला ना परतून घ्यायचं चांगल्यापैकी. कारण डायरेक्टली जर कच्चं टाकलं, त्याचा कच्चा पण असाच राहील. तुपामध्ये कसं असतं, की ज्यावेळेस आपण
परतून घेतो आणि त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि ते पूर्ण असा ते छोटे-छोटे तुकडे पण होतात. मी 7 ते 8 मिनिटाला काय केले बारीक गॅसवरती ना असंच ठेवलेलं आहे. झाकण लावून ठेवल्याच्या नंतर तुम्हीकडे पाहता असाल, की अननसाचे तुकडे कशाप्रकारे लाईट गोल्डन झालेले आहेत आणि तुम्ही आता पाहता असाल, की जे आपला रवा होता ना, की भाजून घेतल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवला होता. तो ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता मी परत काय करणार आहे, अननस आणि जे रवा आहे ना आपला त्याला चांगल्यापैकी आणखीन मी परतून घेणार आहे. जेवढं काय तुम्ही परतून घेताल ना, खूप छान असं टेस्ट येतो. तर आपल्याला असंच कंटिन्यू 2 ते 3 मिनिटं असंच चालवत राहायचंय. आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये, या स्टेजला थोडीशी ना चवीपुरतं म्हणजे तुम्ही कसं असतं, की गोड कोणाला जास्त हवं असतं, कोणाला कमी हवं असतं. तर अर्धा किलोला जवळपास एका कपाला थोडंसं कमी होतं. म्हणजे 1 कप साखर घेतलेली आहे आणि ती जी साखर आहे ना, ती पण आपल्या शिऱ्यामध्ये म्हणजे रवामध्ये जे आहे ना, टाकून घेतल्याच्या नंतर ते पण पूर्ण एकसारखं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि हो फ्रेंड्स, इथं मी काय करणार आहे, पाण्याचा अजिबात वापर न करता फक्त इथे दुधाचा वापर करणार आहे आणि दूध आहे ना, लागेल तसं टाकणार आहे. कारण जी रवा आपला आहे ना, तर खूप बारीक आहे. कारण बारीक रव्याला खूप असं पाणी वगैरे दूध वगैरे लागत नाही. तर तुम्हाला जर म्हणजे कसं होईल, जास्त टाकल्याच्या नंतर ते खीर तयार होईल ना, मग ते चांगलं वाटत नाही ना. त्यासाठी मी लागेल तसंच इथं दूध टाकलेलं आहे. जर तुम्हाला दूध नको म्हणजे कोणाला आवडतो, कोणाला नाही आवडत ना, मग जर तुम्हाला दूध नको असेल ना, तर तुम्ही काय करा पाणीचं घेऊ शकता. आणि पाण्याचं मेजरमेंट म्हणलं की ना, तुम्हाला सांगू का? 1 ते 1.5 ग्लास तिथं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता अर्धा किलोला. आणि गॅसचा आपला फ्लेम कमीच ठेवायचा आहे. कारण आपला शिरा जे आहे ना, तर तो तो चांगल्यापैकी शिजला पाहिजे. आणि नंतर थोडंसं जे आहे ना, तिळाची पावडर ॲड केल्याच्या नंतर तुम्ही इकडं पाहत असाल, कशाप्रकारे आपली जी रवा आहे ना, एकदम परफेक्ट असा बनलेला आहे. आणि काय केलंय मी इकडं थोडंसं ना, येलो फ्रूट कलर घेतलेला आहे आणि त्याला फक्त मी पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. अ, फक्त 2 3 चमचे ते घेतलेले आहेत टेबलस्पून आणि नंतर मग चांगल्यापैकी जी आहे ना कलर छान आला पाहिजे का नाही आपल्या डिशला त्यासाठी इथं थोडासा फ्रूट कलर टाकलेला आहे. आपलं तुम्ही पाहत असाल की शिरा जी आहे तर पायनॅपल सारखाच कलर आलेला आहे का नाही, खूप छान वाटतोय का नाही? आणि इथं जे आहे ना तर शिऱ्यामध्ये असं झालंय रव्यामध्ये, की जे अननसाचे तुकडे आहे ना, ते खूप मोठे-मोठे असत आहेत. ज्यावेळेस एक बाईट घेतो ना आपण, ज्यावेळेस खायला घेतो ना, ते बरोबर तोंडात येतात. खूप छान म्हणजे शिऱ्याचा आणि त्या अननसाचा खूप छान असा फ्लेवर येतो. आणि जे आपल्याला आहे ना 5 ते 7 मिनिटं झाल्याच्या नंतर मी झाकून ठेवलं होतं. नंतर तुम्ही त्या पाहत असाल की शिरा आपला कशापैकी रेडी झालेला आहे आणि जे काजू बदाम जे तुकडे आहे ना ह्याच्यामध्ये टाकून दिलेले आहे. आता मला जर पिस्ता चारोळे वगैरे जर टाकायचं असेल तुम्ही ते पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि मला थोडंसं म्हणजे शिरा जी आहे ना, तर खूप छान असा बनवायचा होता. तर मी जेवढं होईल तेवढं सगळं ह्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. तुम्ही तर पाहता असाल मनुके टाकलेले आहे. या टुटी फ्रुटी पण ह्याच्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर जी चेरीज आहे ना, ती पण ह्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. बघा आपला शिरा कसा दिसत आहे. खूप छान आणि खायला इतका टेस्टी झाला होता ना, खरंच खूप छान झाला होता. आणि नंतर फायनली माझी जी आहे ना, तर पायनॅपल शिरा रेसिपी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. चला तर मग फ्रेंड्स, हा व्हिडिओ जी आहे ना, इथंच एंड करते. ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना, खरंच त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ इथंच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बरं का. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा.